आपण प्रार्थना करू. हे आमच्या स्वर्गातील सर्वसमर्थ थोरणे पैसे परमेश्वरा, तू महान सेनाधीश परमेश्वर आहेस. आकाश व पृथ्वी यांचं उत्पन्न करता जिवंत देव आहेस. तूच आम्हाला निर्माण केलंस आणि हे प्रभू, तूच आमचा प्रभू स्वामी मालक तारणारा ख्रिस्त येशू आहेस. उपकार मानतो प्रभूजी, तुझ्या नामाला धन्यवाद देतोस आजच्या या शपथ दिवसाबद्दल, आजच्या या तुझ्या भक्तीबद्दल उपकार मानतो प्रभूजीच्या नामाला धन्यवाद देतो. हे सर्वसमर्थ देवप्पा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना हे प्रभू, तू आम्हाबरोबर राहा. तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे. तुझं वचन तू आम्हाला समजावून सांग आणि हे देवप्पा काय चुकल्यास तू आम्हाला क्षमा कर. आमचा धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो बाबा, आमेन. देवाची स्तुती असो. आज आपण दुसरा शास्त्रपाठ जो वाचलेला आहे तो आहे याकोबाचं पत्र 5वा अध्याय आणि 1 ते 18 वचन, नाही का. ते याकोबाचं पत्र 5वा अध्याय यातलं 17 आणि 18 वचन पुन्हा वाचा, मोठ्याने वाचा. याकोबाचं पत्र 5वा अध्याय 17 आणि 18. एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता. हा, एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता, आपल्यासारखा होता. त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली. त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली आणि 3.5 वर्ष पृथ्वीवर पाऊस पडला नाही. आणि 3.5 वर्ष पृथ्वीवर पाऊस पडला नाही. पुन्हा त्याने प्रार्थना केली. पुन्हा त्याने प्रार्थना केली. तेव्हा आकाशाने पाऊस पडला. तेव्हा आकाशाने पाऊस पडला आणि भूमीने आपले फळ उपजवले. आणि भूमीने आपले फळ उपजवले. देवाची स्तुती असो. असं म्हटलेलं आहे याकोब, प्रभू श्री ख्रिस्ताचा शिष्य, त्यांनी लिहिलेलं हे पत्र. आणि 5वा अध्याय 17-18 वचनामध्ये असं म्हटलेलं की एलिया आपल्यासारखा स्वभावाचा माणूस होता, म्हणजे आपल्यासारखा होता. हां, परंतु सामर्थ्य बघा, देवाचं सामर्थ्य त्याच्यामध्ये कसं होतं. त्याने प्रार्थना केली पाऊस पडू नये म्हणून, 3.5 वर्ष पाऊस नाही पडला. पुन्हा त्याने प्रार्थना केली पाऊस पडू नये म्हणून आणि पाऊस पडला. देवाची स्तुती असो. आणि त्याचं असं म्हणणं आहे की एलिया हा आपल्यासारखा मनुष्य होता, आपल्यासारखाच मनुष्य होता, तरी त्याची प्रार्थना इतकी देव का ऐकत होता, नाही का. का ऐकत होता? कारण पहिले राजे 17वा अध्याय पहिलं होतं वाचा. पहिले राजे 17वा अध्याय पहिलं होतं. एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरी म्हणून राहत होता. हां, तो आहाबास म्हणाला, इस्रायलचा तो परमेश्वर ज्याच्या हजुरास मी असतो, त्याच्या जीविताची मी शपथ पाहून सांगतो की जी वर्ष आता येणार त्यात दहीवर अथवा पर्जन्य पडणार नाही. हां, बस. तो काय म्हणतो, तो आहे उपरी आहे, त्याला राहायला घरदार नाही, असंच तो कुठेतरी राहत आहे, उपरी आहे एलिया तिशबी. आणि तो म्हणतो इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजरास मी असतो. हुजरास असणे म्हणजे काय नाही, मुजरा करणे किंवा हे देवा, जी परमेश्वरा बोल देवा, तुझा दास ऐकत आहे, असं सतत त्याच्या हुजरास असणे. तर परमेश्वर कधी काही सांगेल, यस जी हुजूर, असं म्हणण्यासाठी 24 तास तो त्याच्या सानिध्यात आहे, हुजरास असतो. इस्रायलचा देव परमेश्वर ज्याच्या हुजरास मी असतो, है ना, जी हुजूर, यस मालिक, हो स्वामी बोला, मी ऐकत आहे, जी हुजूर. म्हणजे काही परमेश्वर कधीही सांगेल ते ऐकण्यास मी सिद्ध आहे, तयार आहे, नेहमी तयार आहे. म्हणजे त्याच्या हुजरास मी असतो. याचा अर्थ तो परमेश्वराच्या अधिक सानिध्यात आहे. तो परमेश्वराच्या अधिक सानिध्यात असल्यामुळं परमेश्वर त्याच्या सानिध्यात आहे. आणि त्यामुळं परमेश्वर त्याची प्रत्येक प्रार्थना आहे. पहा, याकोब म्हणतो एलिया आपल्यासारखा माणूस आहे, पण त्याने प्रार्थना केली पाऊस पडणार नाही पडला. का बरं त्याने असं प्रार्थना केली? उलट आपण पाऊस पडावा म्हणून प्रार्थना करतो, विपुल पाणी मिळावं, पुरेसं पाणी मिळावं, सगळ्यांना प्यायला पाणी मिळावं. ह्याने प्रार्थना केली पाऊस पडू नको, तेव्हा पाऊस बंद झाला, दुष्काळ पडू. याचं कारण असं की अहाब राजा जो होता, तो राजा आणि त्याची पत्नी इजबेल राणी ही अतिशय मूर्तीपूजा करणारे राजा आणि राणी होते.
अहाब राजा आणि इजबेल राणी हे बाल मूर्तीची पूजा आणि आशेरा मूर्तीची पूजा करत असत आणि त्यांनी त्यांचे पुजारी 400 400 450 जवळजवळ त्यांची वेगवेगळ्या बाल आणि आशेरा मूर्तीचे पुजारी त्यांनी केले होते आणि ते राजाच्या बरोबर असायचे, त्या राणीच्या पंक्तीला बसायचे, इतकं त्यांना मान सन्मान ते देत होते आणि ते मूर्तीपूजक पूजा. आणि त्यामुळं परमेश्वराचा क्रोध आला, संताप आला, परमेश्वराला आवडलं नाही ते आणि परमेश्वराने त्याचा सेवक निवडला एलिया, की जो परमेश्वराचा हुजरास असतो. हुजरास असतो म्हणजे काय, जस्ट तो जे बोलल ते ऐकायला सदा सिद्ध असतो एलिया. आणि मग एलियाला परमेश्वराने अहाब राजाकडे पाठवलं आणि अहाब राजाकडे गेला आणि ते पहिले राजा 17 अध्याय पहिलं वचन, ज्या परमेश्वराच्या हुजरास मी असतो तो म्हणतो पाऊस पडणार नाही 3.5 वर्ष. आणि मग एलियाने प्रार्थना केली आणि खरंच पाऊस बंद झाला, प्यायला पाणी नाही. बघा, आपल्याकडे एक दिवस पाणी आलं नाही तर काय असतं, एक दिवस पाणी नाही आलं. महाराष्ट्रामध्ये काही भाग आहे, नंदुरबार वगैरे 8-8 दिवस पाणी येत नाही. कुठेतरी जाऊन कुठून तरी थोडंसं पाणी घेऊन येतात पिण्यासाठी. आता सध्याची परिस्थिती आहे, पेपरला आलं काय अवस्था होती त्याची, न्यूजमध्ये पण दाखवतात आपल्याला. आणि वर्षभर पाऊस पडला नाही तर काय अवस्था होती, प्यायला पाण्याची किती हाल होते. आणि याचं कारण एकच की हा राजा काय आहे, मूर्तीपूजक आहे. त्याच्यामुळं परमेश्वराला त्याने सोडलेला आहे, तो परमेश्वराला मानत नाही. इस्रायल देव परमेश्वर याला मानत नाही. तो राजा, अहाब राजा, इजबेल राणी हे मानत नाही. विधर्मी ही इजबेल राणी होती आणि म्हणून ते न मानल्यामुळं परमेश्वराने एलियाला पाठवलं. परंतु परमेश्वर नेहमी त्याच्या सेवकांची काळजी घेतो. परमेश्वरांनी सांगितले एलियाला की तू त्या झराच्या तिकडे जाऊन राहा. आणि एक झरा होता, तिथे एलिया त्या रानामध्ये राहिला आणि त्या झऱ्याचं पाणी तो पीत असे. आणि खाण्याचं काय तर कावळे त्याला भाकरी आणि मस्तपैकी मटण घेऊन येत असत, भाकरी आणि मांस कावळे घेऊन येत असत आणि रोज घेऊन येत असत. 3.5 वर्ष दुष्काळ होता, 3.5 वर्ष पाऊस पडला नाही, प्यायच्या पाण्याचे वांदे झाले, सगळीकडं हाल 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 लोकांचे झाले. अहाब राजा शोधू लागला, आहे कुठं तो एलिया, आहे कुठं तो एलिया. आणि अचानक 3.5 वर्षानंतर एलिया काय झाला, पुन्हा अहाब राजाकडे आला आणि सांगू लागला, बघ दुष्काळ किती तीव्र पडला, बघ परमेश्वर इस्रायलाचा देव परमेश्वर हा सत्य देव आहे. आणि मग तो अहाब राजा म्हटला, इस्रायलाला छळणारा तो तूच, एलियाला बोलला. एलिया म्हटला, नाही मी नाही इस्रायलाला छळणारा, तूच आहेस इस्रायलाला छळणारा, कारण तू काय करत आहेस, मूर्तीपूजा करत आहेस, बालमूर्ती आणि आशेरा मूर्तीची पूजा करत आहेस. मग एलियाने चॅलेंजर दिलं अहाब राजा, कसोटी घेऊया, परमेश्वर खराय की तुझा देव बालचा आणि आशेराचा देव खरा, कसोटीच घेऊया म्हणला एलिया. आणि एलिया म्हणला कर्मेल पर्वतावर एलिया राहत असेल, तिथं एक वेदी मी बनवेल, एक वेदी बालमूर्तीच्या पुजाऱ्यांनी बनवले, त्याच्यावरती अर्पण ठेवू देत आणि त्यांच्या देवाने ते अग्नी पाठवून अर्पण भस्म करावं, नाहीतर आमचा देव परमेश्वर तो अग्नी पाठवून ते अर्पण भस्म करेल. कर्मेल पर्वतावर ही कसोटी घ्यायचं ठरलं आणि जो परमेश्वर अग्नी पाठवेल तो खरा परमेश्वर, तो सत्य परमेश्वर. आणि मग कर्मेल पर्वतावर सगळे लोक जमा झाले. बालमूर्तीच्या आशेरा मूर्तीच्या पुजाऱ्यांनी वेदी लावली, तिथं अर्पणाचं मांस ठेवलं आणि ते सकाळपासून दुपारपासून अक्षरशः संध्याकाळ व्हायची वेळ आली तोपर्यंत नाचत होते, गात होते, बागडत होते, बालच्या देवाच्या नावाने काय करत होते,
प्रार्थना करत होते, ओरडत होते मोठमोठ्याने. आणि एलिया त्यांची चेष्टा करत होता, चला तुमचा देव झोपला असेल, उठवा. जे आणखी मोठमोठ्याने ओरडायचे, अंगावर घाव करून घ्यायचे की बाबा आता तरी तू जागा, आता तरी तू ये आणि अग्नी पाठव. काही झालं नाही. आणि मग एलिया म्हणला ठीक आहे, आता मी करतो. मग त्याने वेदी बनवली, त्याच्यावर अर्पण ठेवलं, त्याच्यावर पाणी ओतलं, पुन्हा दुसऱ्यांदा पाणी ओतलं, पुन्हा तिसऱ्यांदा पाणी ओतलं. इतकं पाणी ओतलं की बाजूला, वेदीच्या बाजूला जे खळगे होते ते पण पाण्याने भरले. आणि मग परमेश्वराकडे एलियाने प्रार्थना केली. वाचा. पहिले राजे 18 अध्याय 36 ते 38 वचन. एलियाने परमेश्वराकडे प्रार्थना केली. पहिले राजे 18, 36 ते 38. हा, एलियाने प्रार्थना केली, हे परमेश्वरा, अब्राम, इसाक व इस्रायल, इस्रायल म्हणजे याकोब है ना, यांच्या देवा, इस्रायलामध्ये तूच देव आहेस, मी तुझा सेवक आहे. हा, मी या सर्व गोष्टी तुझ्याच इच्छेने केलेल्या आहेत, हे सर्वांस विदित कर. हे परमेश्वरा, माझी विनंती ऐक. हे परमेश्वरा, तूच देव आहेस, तूच त्यांची हृदय पराडमुख केली आहेस. व्हेरी गुड. अशी प्रार्थना आपण करतो का कधी? हां, हे परमेश्वरा, अब्राम, इसाक, याकोबाच्या देवा, माझी प्रार्थना आहे, माझी विनवणी आहे, माझ्यावर दया कर. तूच तो काय जिवंत देव आहेस, तुझा अन्य कोणी देव नाही. अशी प्रार्थना करतो का आपण? करायला पाहिजे. आणि मग काय झालं बघा, 39 वचन. नाही, हां, पुढे 38 वचन पूर्ण वाचा. हा, तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्याने होमबली, हा, परमेश्वरापासून स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्याने ते सर्व होमबली वगैरे सगळं काय केलं, भस्म केलं. हा, आणि त्या खळग्यात जे पाणी भरलं होतं ते पण काय केलं, ते अग्नीने चाटलं. आणि मग सर्व लोकांनी विश्वास ठेवला. 39 वचन. देवाची स्तुती असो. परमेश्वर हाच देव आहे, परमेश्वर हाच देव. सर्व लोक तिथं जेवढे सगळे लोक जमले होते त्यांनी सगळ्यांनी काय केलं, परमेश्वर हाच देव आहे. ना बालचा देव, ना आशेराचा देव. सगळं व्यर्थ आहे, सगळं खोटं आहे. जिवंत देव एकच आहे. कोण आहे तो? इस्रायलचा देव परमेश्वर. तोच जिवंत देव आहे. अब्राम, इसाक, याकोबाचा देव, तोच खरा जिवंत देव परमेश्वर आहे. आणि हे सर्व लोकांनी मान्य केलं. आणि नंतर काय झालं, सर्व लोकांनी एलियाच्या सांगण्यानुसार त्या बालच्या आणि आशेराच्या सगळ्या पुजाऱ्यांना ठार मारलं. काय केलं? ठार मारलं. आणि मग पहिले काय झालं, परमेश्वराचा अग्नी उतरला आणि लोक सर्व म्हणू लागले की परमेश्वर हाच देव, परमेश्वर हाच देव. त्यानंतर काय झालं, एलियाने प्रार्थना केली. एलियाने प्रार्थना केली की हे परमेश्वरा, तूच खरा देव आहे, आता पर्जन्यवृष्टी कर. सर्वांनी मान्य केलेलं आहे, तूच देव आहे, सर्वांना माहिती झालेलं आहे, सर्वांनी विश्वास ठेवलेला आहे. आता काय कर, तू पर्जन्यवृष्टी कर. आणि एलिया सांगतो अहाब राजाला की पळ, तू तुझा रथ गार आणि तुझ्या घरी जा, अन्यथा पाऊस इतका जोरात येईल की तुला जाता येणार नाही. आणि अहाब राजा रथात बसून निघतो तोवर पावसाला सुरुवात होतो. अहाब राजा रथात बसून त्याच्या राजवाड्याकडे जायला लागतो. तेव्हा एलिया ह्या लोकांना सांगतो, त्या बालमूर्तीच्या आणि आशेरा मूर्तीच्या पुजाऱ्यांना सोडू नका. आणि सगळे लोक काय करतात, सगळ्या पुजाऱ्यांना त्या पोहळामध्ये ठार मारून टाकतात. देवाची स्तुती.
आपण वचन कुठलं घेतलं होतं माहिती ना? याकोब 5वा अध्याय 17-18 होतं. ते काय आहे? एलिया आपल्यासारखा स्वभावाचा मनुष्य होता, म्हणजे साधा मनुष्य होता, साधा आपल्यासारखा माणूस याकोब म्हणतो. तरीही त्याने प्रार्थना केली, पाऊस थांबला. तरी त्याने प्रार्थना केली, पाऊस आला. असं का झालं? कारण आपण पाहिलं की तो इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या उदरासमी असतो असं तो म्हणतो. म्हणजे त्याचा विश्वास देवावर जास्त आहे, तो देवाच्या सानिध्यात जास्त आहे. आणि जो देवाच्या सानिध्यात जास्त आहे त्याच्या सानिध्यात देव पण आहे. जो अधिक देवाबरोबर आहे, देव अधिक त्याच्याबरोबर आहे. म्हणून आपण अधिक वेळ आपल्या प्रार्थनेमध्ये, आपल्या देवाचं वचन ऐकण्यामध्ये घालवायला पाहिजे, नाही का? तर देव अधिक आपल्याबरोबर राहील आणि अधिक आपल्या प्रार्थना ऐकल्या जातील आणि त्याला उत्तर दिलं जाईल. मग नंतर काय झालं? परमेश्वर एलियाला घेऊन स्वर्गात गेला. एक अग्निरथ आला आणि त्या अग्निरथात एलिया बसला आणि परमेश्वर या अग्निरथामधून एलियाला स्वर्गात घेऊन गेला. आपल्यासारखा माणूस एलिया रथात बसून कुठे गेला? स्वर्गात गेला. वाचा 2 राजे 2 अध्याय 11 वचन. 2 राजे 2 अध्याय 11 वचन. ते बोलत चालले असता पहा एकाएकी एक अग्निरथ व एक अग्निवारू दृष्टीस पडले. ते बोलत चालले असता पहा एकाएकी एक अग्निरथ व अग्निवारू आले. त्यांनी त्या दोघांस म्हणजे एलिया आणि अलिशाला अलग केले. एलिया वावटळीतून स्वर्गात गेला. पहा किती सुंदर आहे. एलिया हा परमेश्वराने अग्निरथ पाठवला आणि त्या अग्नीच्या रथातून एलिया स्वर्गात गेला, परमेश्वराकडे गेला. आणि नंतर हाच एलिया आपल्याला दिसतो, तो जिवंत आहे ना? कुठे दिसतो नंतर? कुठे एलियाला पाहायला मिळालं आपल्याला नंतर? रूपांतराच्या पर्वतावर आहे ना? मोशे आणि एलिया येशू ख्रिस्ताबरोबर संभाषण करत होते ना रूपांतराच्या पर्वतावर. मोशे पण दिसला आणि एलिया पण दिसला, नाही की शिष्याला. म्हणजे एलिया जो अग्निरथात गेला, तो जे स्वर्गात आहे ते सर्व काय जिवंत आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त बोलतो तो जिवंतांचा देव आहे की नाही? परमेश्वर आपला कोणाचा आहे? जिवंतांचा देव आहे. म्हणजे स्वर्गीय राज्यामध्ये सर्व काय जिवंत आहे, देवाच्या सूचना. एलिया आपल्यासारखा मनुष्य असून तो अधिक देवाच्या सानिध्यात राहिल्यामुळं देव त्याची प्रार्थना ऐकत असेल आणि देव अग्निरथ पाठवून त्याला देवाने काय केलं? स्वर्गामध्ये घेऊन गेला. आपण पण जर अधिक देवाच्या सानिध्यामध्ये राहिलो, अधिक त्याच्या प्रार्थनेमध्ये, वचनामध्ये, विश्वासामध्ये शेवटपर्यंत टिकून राहिलं पाहिजे. जरा काय कठीण प्रसंग आला, जरा काय परीक्षा आली, ते आपण देवाला सोडतो. कधी तर आपण दुसरंच काहीतरी करायला लागतो, बाबा वगैरे असं पण करणारे काही लोक आहेत. पण देवाला कधी सोडायला नाही पाहिजे. काही अंधश्रद्धांचे प्रकार आपण करतो, ते पण नाही करायला पाहिजे. आपण आपल्या देवाला कधी सोडायचं नाही. प्रार्थनेत राहायचं. परमेश्वर एक दिवस आपली प्रार्थना ऐकणार आणि उत्तर देणार, कारण तो जिवंत देव आहे. जसा एलिया स्वर्गात गेला, तो आपल्यासारखा मनुष्य होता, तसं आपण पण जर देवाबरोबर अधिक राहिलो तर प्रभू येशू ख्रिस्त मध्य आकाशात येईल. तेव्हा त्याला लोकांतरण म्हणतात, इंग्लिशमध्ये काय म्हणतात? रॅप्चर. तेव्हा काय होईल? आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे अलगद अंतराळात उचलले जाऊ. शरीराचं रूपांतर होईल, जसं एलियाचं पण रूपांतर झालं आणि तो अग्निरथात पोचू शकत नाही या शरीराने. तसा अग्निरथातून जसा गेला स्वर्गामध्ये, तसा येशू ख्रिस्त येईल मध्य आकाशामध्ये, त्याच्या लोकांना तो घेऊन जाईल. आणि हे होणारच, कारण बायबल सत्य आहे. ते पवित्र आत्म्याने लिहिलेलं आहे. तर मी बायबल स्टडी घेत होतो तेव्हा मी ते वचन दिलं होतं. पवित्र आत्म्याने ते लिहिलेलं आहे, कुठल्याही मनुष्याने लिहिलेलं नाही. वेगवेगळ्या संदेश त्यांनी लिहिले, वेगवेगळ्या देशांमध्ये लिहिले, वेगवेगळ्या काळांमध्ये लिहिले. तरी पण त्याची सांगड उत्पत्तीपासून प्रगटीकरणपर्यंत पहा, कुठंही तुम्हाला चूक आढळणार नाही.
कुठेही तुम्हाला ह्याचं नाव तिकडे गेलं त्याचं नाव इकडे आले असं कधी कुठेही सापडणार नाही. कुठेही कसली आपल्याला मिस्टेक आढळत नाही, कारण ते पवित्र आत्म्याने लिहिलेलं आहे. मग जर आतापर्यंत सगळं सत्य झालं तर हे पण सत्य होईल की जसा एलिया अग्निरथातून स्वर्गात गेला तसा येशू ख्रिस्त एक दिवस येईल आणि त्याच्या लोकांना घेऊन तो स्वर्गात जाईल आणि सदा सर्वदा सर्व लोक त्याच्याबरोबर जिवंत आनंदामध्ये स्वर्गीय राज्यामध्ये राहतात. आपण जे शुभवर्तमान वाचलं, मार्क शुभवर्तमान 3रा अध्याय 7 ते 19, त्यामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताने काही शिष्य निवडले. त्या शिष्यांमध्ये योहान हा एक शिष्य होता. योहान नाही का, जो त्याच्या उराशी टेकला होता, जो वधस्तंभाच्या पायथ्याशी उभा होता नाही का. त्याची येशू ख्रिस्तावर फार प्रीती होती, जशी एलियाची परमेश्वरावर फार प्रीती होती. जसा एलिया अधिक परमेश्वराच्या सानिध्यात होता, तो अग्निरथात स्वर्गात गेला, तसा हा शिष्य कोण, आता मी काय नाव सांगितलं, योहान. थँक्यू. योहान हा शिष्य येशू ख्रिस्ताबरोबर होता. येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या पायथ्याशी दुसरा कोण शिष्य नव्हता, तो एकटाच होता योहान. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, पहा ही तुझी आई आहे ना, आणि पहा हा तुझा पुत्र, त्याच्या आईला. आणि योहानाला संबोधून करतो. तो त्याच्या उराशी टेकायचा, त्याची फार प्रीती होती येशू ख्रिस्तावर. आणि म्हणून योहानाला काय झालं, प्रगटीकरण झालं. तो अधिक येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात होता, म्हणून प्रगटीकरण म्हणजे काय, स्वर्ग दाखवलं. स्वर्ग पात्मे बेटावर बंदिवान असताना या योहानाला प्रभू श्री ख्रिस्ताने आत्म्याने संचरित होऊन घेऊन गेला आणि अख्खा स्वर्ग दाखवला. स्वर्ग दाखवला, सिंहासन येशू ख्रिस्ताचं दाखवलं, देवदूत दाखवले, तिथं कशी भक्ती होते ते दाखवलं. स्वर्ग किती सुंदर आहे याचं वर्णन प्रगटीकरण मध्ये केलेलं आहे 4थ्या अध्यायामध्ये. आणि सर्व प्रगटीकरण हे स्वर्गीय राज्याविषयीचंच आहे, येशू ख्रिस्ताविषयीचंच आहे. तर हे स्वर्गीय राज्य योहानाने जिवंत असताना आत्म्याने संचरित होऊन पाहिलं. याचं कारण तो प्रभू श्री ख्रिस्ताबरोबर अधिक होता है ना. जर आपण अधिक आणि अधिक देवाबरोबर राहिलो तर निश्चितच देव अधिक आणि अधिक आपल्याबरोबर राहील आणि गुण आणि गहन गोष्टी ज्या त्याच्या स्वर्गीय राज्याच्या आहेत त्या तो आपल्याला सांगेल. आणखी एक शिष्य येशू ख्रिस्ताने निवडला, त्याचं नाव संत पौल, जो शौलाचा पौल झाला. आणि त्या पौलाची पण प्रभू श्री ख्रिस्तावर फार प्रीती होती. त्याने येशू ख्रिस्तासाठी सुवार्तेसाठी भरपूर वणवण केली, पुष्कळ हाल सोसले. त्याला छड्यांचा मार खाल्ला, त्याने चापकाचे फटके खाल्ले, त्याला दगडमार झाले, त्याचं गलबत फुटलं, समुद्रावर त्याने रात्र घालवली सुवार्तेसाठी. त्याची प्रभू श्री ख्रिस्तावर फार प्रीती होती. साखळदंडाने त्याला बांधलं होतं, जेलमध्ये त्याला टाकलं होतं. हे सगळे हाल सहन करून पण त्याने प्रभू श्री ख्रिस्ताला सोडलं नाही, तो देवाबरोबर राहिला. म्हणून प्रभू श्री ख्रिस्ताने त्याला 3ऱ्या स्वर्गापर्यंत नेलं, असं आपल्याला बायबल सांगतं. 3रा स्वर्ग है ना. देवाची स्तुती असते. जो देवाबरोबर अधिक राहतो, देव त्याच्याबरोबर अधिक राहतो. एलिया आपल्यासारखा मनुष्य होता, आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता. जर त्याला अग्निरथातून परमेश्वर घेऊन जातो, आपण जर त्याच्याबरोबर राहिलो, येशू ख्रिस्ताबरोबर राहिलो, अधिक वेळ त्याच्या वचनामध्ये प्रार्थनेमध्ये घालवला, अधिक आपण त्याच्याबरोबर राहिलो तर तो त्याच्याबरोबर राहील, तो आपल्याबरोबर राहील. आणि मध्य आकाशात जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल तेव्हा निश्चितच तो आपल्याला सदा सर्वदा त्याच्याबरोबर राहण्यासाठी घेऊन जाईल. हे वचन सत्य आहे. आणि म्हणून प्रगटीकरणमध्ये म्हटलेलं आहे, आमेन, हे प्रभू येशू ये, असं म्हटलेलं आहे ना. आमेन, हे प्रभू येशू ये, तो येणारच आहे. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा देव बाप्पा, मध्य आकाशामध्ये तू येशील असा आमचा विश्वास आहे. आणि हे देव बाप्पा, हे वचन सत्य आहे. तू ये आणि हे सर्वसमर्थ देव बाप्पा तुझ्या लोकांना, जसा एलिया स्वर्गात गेला तसा पौल याला देवबाप्पा तू स्वर्ग दाखवला, जसं हे सर्वसमर्थ देवबाप्पा योहानाला तू स्वर्ग दाखवला, तसं हे देवबाप्पा आम्ही सदा सर्वदा तुझ्याबरोबर राहण्यासाठी तुझ्याबरोबर घेतले जावं असं तू कर. हे देवा, आमच्यावर दया कर, तू आम्हाबरोबर राहा, आम्ही तुझ्याबरोबर अधिक राहावं असा आत्मा तू आम्हाबरोबर राहा. आमचा धन्यता आणणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बाबा. आमेन.